नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे। आता पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती तुम्हाला कोणतंच काम या ठिकाणी करता येणार नाही। पीएम किसान योजनेची जी साईट आहे, जे पोर्टल आहे, तर हे बंद करण्यात येणार आहे। ही माहिती पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देण्यात आलेली आहे। ही माहिती आपण या ठिकाणी बघू शकता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी फ्रॉम 27 मार्च 2024 टू 30 मार्च 2024 ओनली ई-केवायसी सर्व्हिस विल बी अवेलेबल रिपोर्ट्स विल बी अवेलेबल इन व्ह्यू ओनली मोड। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमची ई-केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही फक्त 27 मार्च पासून ते 30 मार्च पर्यंतच करू शकणार आहेत। त्याच्यापुढे तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही आणि तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते आजपासूनच बंद करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं स्टेटस हे चेक करायचं असेल तर ते सुद्धा तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार नाही, ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। तुम्हाला जर काही डाटा अपडेट करायचा असेल तर तुम्हाला तो सुद्धा आता या ठिकाणी करता येणार नाही। तुम्हाला फक्त ई-केवायसी जी आहे तर ही तुम्ही 27 मार्च पासून ते 30 मार्च पर्यंतच करू शकणार आहे। त्याच्यापुढे तुम्हाला ई-केवायसी सुद्धा करता येणार नाही मित्रांनो। आणि त्याच्यानंतर फ्रॉम 31 मार्च 2024 टू 3 एप्रिल 2024 ऑल सर्व्हिस ऑन पोर्टल विल बी अनअवेलेबल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 31 मार्च पासून ते 3 एप्रिल पर्यंत संपूर्ण पोर्टल हे बंद करण्यात येणार आहे। तुम्ही ई-केवायसी करू शकणार नाही। त्याचबरोबर नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला जर करायचं असेल पीएम किसान योजनेचं तर ते सुद्धा होणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला काही डाटा अपडेट करायचा असेल तर तो सुद्धा तुमचा डाटा या ठिकाणी अपडेट होणार नाही, स्टेटस चेक होणार नाही। 31 मार्च पासून ते 3 एप्रिल पर्यंत तुमचं कोणतंच काम या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही। त्यानंतर पोर्टल विथ फुल फंक्शनॅलिटीज विल बी अवेलेबल फ्रॉम 4 एप्रिल 2024। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं काही डाटा अपडेट करायचं असेल, काही करायचं असेल मित्रांनो, तुम्हाला नवीन पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 4 एप्रिल नंतर करू शकता। तुम्ही तुमचा डाटा अपडेट करू शकता, त्याचबरोबर तुमचं स्टेटस चेक करू शकता, नवीन रजिस्ट्रेशन करू शकता, ई-केवायसी सुद्धा करू शकता मित्रांनो 4 एप्रिल नंतर। त्या अगोदर तुमचा कोणताही डाटा या ठिकाणी तुम्हाला अपडेट करता येणार नाही। तुम्हाला कोणतीच प्रक्रिया या ठिकाणी, कोणतंच काम तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही मित्रांनो। 31 मार्च 2024 पासून ते 3 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या साईटवरती तुमचं कोणतंच काम होणार नाही, तुम्हाला कोणतंच काम करता येणार नाही मित्रांनो। या ठिकाणी 31 मार्च पासून ते 3 एप्रिल पर्यंत ही साईट डायरेक्ट बंद होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं काही माहिती अपडेट करायची असेल, तुम्हाला जर तुमचं पीएम किसान योजनेचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही 4 एप्रिल नंतर तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।